मागत नाही, हात वर करा, हात वर करा. कोणाकोणाकडे सोनं आहे? लाजत आहेत, पण सर्वांकडे सोनं आहे. मग जी वस्तू सर्वांकडे आहे बघा, ती मौल्यवान कशी असू शकते, किमती कशी असू शकते? मग ऋषी मुनी म्हणाले की या जगात सर्वात मौल्यवान वस्तू कोणती असेल, तर ती आहे निस्वार्थ प्रेम. निस्वार्थ प्रेम. तुम्ही म्हणाल प्रेम तर सर्वांकडेच आहे, मग ही मौल्यवान वस्तू कशी असू शकते? कारण आपण जे प्रेम करतो का, ते स्वार्थी प्रेम आहे. कारण आई वडिलांना म्हातारपणासाठी मुलाकडून, मुलाला संपत्तीसाठी आई वडिलांकडून, पतीला पत्नीकडून संततीसाठी, आणि पत्नीला पतीकडून संरक्षणासाठी. हे झालं आपलं स्वार्थी प्रेम. याला प्रेम म्हणत नाहीत. प्रेम म्हणजे त्यात कसल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, ते प्रेम. आणि ते या जगामध्ये सर्वात किमती आहे, मौल्यवान आहे. मग देव म्हणायला लागले की हे निस्वार्थ प्रेम कुणात असेल, तर म्हणाले ब्रह्मदेवानी सरस्वती माता यांच्यामध्ये हे प्रेम असेल. तर म्हणाले ब्रह्मदेवानी यांच्यात प्रेम असू शकत नाही. कारण म्हटले ब्रह्मदेव तर सारखं सृष्टीच्या निर्मितीच्या कार्यात मग्न असतात, ते सरस्वती मातेला वेळच देत नाहीत. म्हटले मग त्यांच्यात हे प्रेम कसं असू शकते? आणि त्याच सभेमध्ये नारदही बसलेले होते बघा. नारद म्हणाले की मग कुणात असो या नसो, पण माझे प्रभू भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्यात हे प्रेम नक्कीच आहे. मग ऋषीमुनी म्हणाले की हे त्यांच्यात प्रेम तर असूच शकत नाही. म्हटले कारण म्हटले भक्ताने बोलवल्याबरोबर देव जेवच्या ताटावरून उठून जातात. म्हटले त्यांच्यात हे प्रेम असूच शकत नाही. मग नारद म्हटले आता तुम्हीच सांगा हे निस्वार्थ प्रेम कुणात आहे? मग ऋषीमुनी म्हणाले की जर प्रेमाची परिकाष्ठा जर केली कुणामध्ये असेल, तर ते आहे भगवान शंकर आणि पार्वती माता यांच्यामध्ये हे प्रेम आहे. कारण हे आहेतच अर्धनारी नरेश्वर, हे अर्धनारी नरेश्वर आहेत. कारण हे भगवान महादेव पार्वतीमध्ये आणि पार्वती माता महादेवामध्ये हे दोघेही एकमेकांमध्ये वास करतात. भगवान शंकर बघा हे कैलास पर्वतावर जास्त वास करतात, जास्तीत जास्त वास करतात. तर मग एकदा पार्वती माता भगवान शंकरांना म्हणते की आपलं स्वतःचं राजमहल असावं. भगवान शंकरांकडे हट्ट धरला या माझा स्वतःचा राजमहल असावा, आणि त्या राजमहलामध्ये प्रत्येक वस्तू मी निवडलेली असावी, माझ्या आवडतीची असावी, आणि राजमहल मी म्हणेल तसा बांधलेला असावा. मग पार्वती माता भगवान शंकरांकडे हट्ट करते बघा. पार्वती बोले भोले से ऐसा महल बना देना. पार्वती बोले भोले से ऐसा महल बना देना. कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना. कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना. कोई देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना. कोई देखे तो बोले पार्वती बोले
आणि गृहप्रवेशाची वेळ आली. आता गृहप्रवेश करायला कुणाला बोलवलं? गृहप्रवेश करायला पंडित बोलवले. पंडित कोण होते? विशेषरावा.